नमस्कार, तुम्ही पाहतात युगवेद न्यूज. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या 3 उपाहारगृहांवर अन्न व औषध प्रशासनाने म्हणजे FDIने मोठी कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तीनही कॅन्टीन आवश्यक परवानगीशिवाय सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या निर्देशानंतर करण्यात आली. FDI अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर तिन्ही उपाहारगृहांवर तात्काळ बंद करण्याचे आदेश करण्यात आले. मात्र या कारवाईनंतर सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की काल हायकोर्टाने तुकाराम मुंढेंना खडसावले की तुम्ही फक्त खासगी दुकानावर धाड टाकता, सरकारी ठिकाणी का टाकत नाही. त्यानंतर आज तुकाराम मुंढेंनी थेट हायकोर्टाच्या कॅन्टीनवर धाड टाकली. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उच्च न्यायालयाच्या इमारतीत अनेक वर्षांपासून 3 कॅन्टीन सुरू होत्या. मात्र या कॅन्टीनकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवाना नव्हता. यामुळे न्यायालयाच्या परिसरातच नियमाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले. FDIने तपासणी करून तिन्ही कॅन्टीनला नोटीस बजावली आणि अखेर त्यांना टाळे ठोकण्यात आली. आता पाहूया FDIने दिलेल्या या अधिकृत नोटीसमध्ये नेमके काय म्हटले आहे. ही नोटीस 30 जुलै 2026 रोजी मुंबईतील उच्च न्यायालय कर्मचारी सहकारी कॅन्टीन सोसायटीत देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये FDIने स्पष्ट केले आहे की तपासणी दरम्यान संबंधित कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा आणि नामांकन कायदा 2006 तसेच त्या अंतर्गत असलेल्या नियमाच्या पालनाबाबत त्रुटी आढळल्यास FDIने म्हटले आहे की तपासणीच्या वेळी आवश्यक अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी संदर्भात नियमाचे पालन समाधानकारक दिसून आले नाही. त्यामुळे संबंधित कॅन्टीनला तातडीने नियमाची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नोटीसमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे की जोपर्यंत आवश्यक परवाना नोंदणी आणि अन्न सुरक्षा नियमाचे पालन पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठिकाणी अन्न व्यवसाय सुरू करू नये असे निर्देश देण्यात आले आहे. FDIने स्पष्ट इशारा दिला आहे की या आदेशाचे पालन न केल्यास अन्न सुरक्षा आणि नामांकन कायदा 2006 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे ही केवळ सूचना नव्हती तर नियमाची पूर्तता होईपर्यंत अन्न व्यवसाय थांबवण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहे. या कारवाईनंतर सामान्य नागरिक, वकील आणि कर्मचारी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. तर चला जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया. तर आपल्यासोबत जोडले गेले आहेत अक्षय निकम. आज 2 दिवस झालं मी ते मुंबई हायकोर्टामध्ये आहे. थोडीशी गैरसोय होती म्हणजे ते खाण्याची, का तर आपलं कोणी नसतं, हायकोर्टात आले आणि इथल्या कॅन्टीनवरती धाड पडली हे समजलं काल. मुंडे साहेबांनी ते त्यांच्या अंडर धाड टाकण्यात आले. तर त्याची गैरसोय तर होतीच आहे, कारण हायकोर्ट म्हटलं की टाईमचं लिमिट असतं. तेवढ्या टाईममध्ये बाहेर जाऊन जेवण करून येणं थोडं डिफिकल्ट आहे आणि थोडंसं त्रासदायक आहे. तर इथलं कॅन्टीन चालू नसल्यामुळे थोडंसं ताणतणाव होतो आहे. पण दुसरी बाजू बघता चांगलं पण आहे. का तर मी न्यूज वाचली तर त्याच्यात असं उल्लेख केला होता की तिथली अस्वच्छता असेल किंवा काय असेल तर त्याच्यामुळे त्यांनी ती धाड टाकली आणि बंद केलं आहे. पण लवकरच चालू व्हायची इच्छा. आणि सेकंड पॉईंट त्यांनी वापरला होता की आजची न्यूज पाहिली मी की मुंडे साहेबांनी शासकीय कार्यालयात हस्तक्षेप करू नये किंवा काय करू नये असं मी वाचलं. तर ज्याचा त्याचा हायकोर्टाचा तसा तो त्यांना आदेश होता, पण शासकीय असल्यामुळे तुमच्यावर धाड टाकू नये असं मला तर वाटत नाही. शेवटी नियम सगळ्यांना लागतात आणि सगळ्यांना तो नियम लागू होतो. तर मला वाटतं की त्यांनी जे केलं ते योग्य पण आहे. FDIच्या कारवाईनंतर उच्च न्यायालय परिसरातील संबंधित कॅन्टीनचे काम तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे दररोज या कॅन्टीनमध्ये नाश्ता आणि जेवण करणारे वकील, न्यायालयातील कर्मचारी आणि इतर नागरिकांना काही काळ गैरसोयीची सामना करावा लागला. कॅन्टीन बंद असल्याने अनेकांना बाहेरच्या हॉटेल किंवा उपाहारगृहांना पर्याय स्वीकारावा लागला. न्यायालय परिसरातील नेहमीचे वर्दळ असली तरी कॅन्टीनसमोर मात्र शांतता दिसून आली. सामान्य हॉटेल्स, ढाबे किंवा रेस्टॉरंटवर FDIची कारवाई होताना आपण पाहतो, पण यावेळी थेट उच्च न्यायालयाच्या इमारतीत कॅन्टीनवरच कारवाई झाल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे सरकारने कार्यालयामधील अन्न सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. FDIच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान आवश्यक कागदपत्रांची मागणी केली, मात्र वैध परवाना
नसल्याचे समोर आले. अन्न सुरक्षा नियमाचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. याचबरोबर एफडीआयच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मते कामाचा ताण वाढत आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. शनिवारी उपस्थिती राहावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हणले आहे. एफडीआय आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार नियमानुसार काम सुरू असून कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त भार टाकलेला नाही. सर्व प्रक्रिया नियमानुसार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी जर नियमाचे पालन होत नसेल तर इतर ठिकाणी परिस्थिती कशी असेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एफडीआयच्या या कारवाईमुळे राज्यातील इतर सरकारी कार्यालय, कॅन्टीन आणि उपाहारगृहांची तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर या कारवाईचे श्रेय तुकाराम मुंढे यांच्या भूमिका दिली जात आहे. मात्र अधिकृत माहिती आणि तपासाच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत 3 उपाहारगृहांवर परवान्याअभावी टाळे ठोकण्यात आले असून या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या बाबतीतही दावेही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईबद्दल तुमचे मत काय? तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.